तर आपण एकदा रिवाइज करू व्हाट वी स्टडीड टिल नाउ. निकालो अपनी बुक्स निकालो एंड सगळ्यात पहिले वी स्टार्टेड विथ इलेक्ट्रिक. बरोबर आहे ना स्पेलिंग? इलेक्ट्रिक चार्ज. वी हैव टू टाइप्स ऑफ चार्ज, दैट इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. एका इलेक्ट्रॉन वरती किती चार्ज असतोय? -19 कूलम. आणि प्रोटॉन वरती किती असेल तर तेवढाच पॉझिटिव्ह राहील. त्याचं मॅग्निट्यूड दोघांचं पण सेम आहे, राईट. त्याच्यानंतर आपण बघितलं काय प्रॉपर्टीज की टू लाईक चार्जेस विल रिपेल इच अदर while टू अनलाईक चार्जेस विल अट्रॅक्ट इच अदर, राईट. त्याच्यानंतर काय काय आहे प्रॉपर्टीज वाचा एकदा पुढे. पुढो हा, चार्ज डज नॉट चेंज विथ चेंज इन वेलोसिटी किंवा त्याच्यानंतर अ चार्ज बॉडी विल अट्रॅक्ट अ लाइटर न्यूट्रल बॉडी, राईट. देन चार्जेस ॲडिटिव्ह म्हणजेच काय डायरेक्ट ॲडिशन केल्या जाते चार्जेसची, राईट. त्याच्यानंतर चार्ज कॅन नायदर बी प्रोड्यूस नॉर बी डिस्ट्रॉइड. या सगळ्या प्रॉपर्टीज इम्पॉर्टंट आहे. कशावर? हे काही पण स्टेटमेंट वाइज क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. सो यू शुड नो इच अँड एव्हरी प्रॉपर्टी, राईट. नेक्स्ट काय होतं आपलं? क्वांटायझेशन ऑफ चार्ज आहे का? चार्ज ऑलवेज एक्झिस्ट इन इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ द चार्ज प्रेजेंट ऑन वन इलेक्ट्रॉन. असंच लिहिलंय का? अरे उसका बोध तो यही आ रहा होगा, एट द एंड यही समझ में आ रहा है उसमें से. मी पण ते वाचून नाही सांगायचं तुम्हाला. व्हॉट आय मीन टू से इज दिस. ओके, नेक्स्ट काय आहे? चार्जिंग बाय इंडक्शन. ती प्रोसेसची आपण डायग्राम ड्रॉ केलेली आहे, राईट. की एक पहिले चार्ज बॉडी आपण जवळ घेऊन येतो, त्याच्यानंतर चार्जेस सेपरेट होता आणि दुसरा सेपरेट झालेला चार्ज आपण काढून टाकतो, त्याचा अर्थ मध्ये आपण सेंड करतो. आणि बॉडी नेहमी कोणत्या याने चार्ज होणार? अपोजिट चार्जने. ज्या चार्जची बॉडी आपण आणलेली आहे, इफ आय ब्रिंग अ पॉझिटिव्हली चार्ज बॉडी, तर इकडची बॉडी जी आहे दुसरी, ही कशी चार्ज होईल? दिस विल बी निगेटिव्हली चार्ज, राईट. नेक्स्ट आपण बघितलं काय? कूलम्स लॉ. कॉलम्स नाही, कूलम्स लॉ. त्याच्यामध्ये काय आहे? कूलम्स लॉ. F is equals to 1/4 pi epsilon naught into Q1 Q2 by R square. आणि 1/4 pi epsilon naught ची व्हॅल्यू किती आहे? 9 into 10 to the power 9. 1/4 pi epsilon naught ची व्हॅल्यू किती आहे? 9 into 10 to the power 9. आणि याचं युनिट काय होतं? न्यूटन मीटर स्क्वेअर पर कूलम स्क्वेअर. आणि एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू किती होती? इंटू 10⁻⁻11 12. हाँ, उस दिन भी मैंने यही गलती की. न्यूटन मीटर स्क्वेअर, बरोबर. येस. त्याच्यानंतर आपण बघितलं काय? इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड काय होतं? एका चार्जचा इन्फ्लुएन्स आपण किती फील करू शकतो ऍट दॅट पॉइंट, बरोबर. अरे यही है क्या? द स्पेस इन सराउंडिंग ऑफ एनी चार्ज इन विच इट्स इन्फ्लुएंस कैन बी एक्सपिरियन्स्ड बाय अदर चार्जेस इज कॉल्ड इलेक्ट्रिक फील्ड. जिथपर्यंत त्याचा इन्फ्लुएन्स आपण एक्सपिरियन्स करू शकतो, राईट. त्याच्यानंतर तिथे फोर्स किती लागतोय हे कशाने कळतं? पुढचं वाचा. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय आहे?
फोर्स ऍक्टिंग पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर का. फील्ड इंटेन्सिटी मध्ये काय होतं, इलेक्ट्रिक फील्ड काय होतं, इलेक्ट्रिक फील्ड इट विल जस्ट टेल द इन्फ्लुएन्स कुठपर्यंत होतोय. आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय सांगेल की तिथे आता फोर्स किती लागतोय. इन्फ्लुएन्स म्हणजे काय की त्या चार्जमुळे तिथे त्या पॉइंटवरती काही होतंय की नाही, आणि जर काही होतंय तर ते किती होतंय हे कशाने कळेल आपल्याला, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीने. आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय, इक्वल्स टू एफ अपॉन क्यू. आणि हा क्यू काय असतो, where q is positively charged particle that to a unit positive charge, म्हणजेच किती 1.6 into 10 to the power -19 कूलम इतका चार्ज राहील तिथे. ऐसा युनिट काय काय होते इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचे, न्यूटन पर कूलम आणि आणखीन वोल्ट पर मीटर. दोन्ही पण लक्षात ठेवायचं आपल्याला, इम्पॉर्टंट आहे दोन्ही पण. नेक्स्ट काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अ हॉलो कंडक्टर. इनसाइड किती असते ती 0, राईट. आणि आपण दोन्ही पण चार्जची इलेक्ट्रिक फील्ड बघितली होती. पॉझिटिव्ह चार्जची कुठे असते, हा electric field of a positive charge is away from the charge and for negative charge is towards the charge. का बरं आहे ते, कारण आपण जो सेकंड पार्टिकल चूज करतोय दॅट इज अ पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. आपण बघितले ना, लाईक पार्टिकल्स विल रिपेल इच अदर. So now today we'll study about electric field lines. Heading टाका. याच्यामध्ये लिहा curve drawn in such a way that the tangent कशाला ड्रॉ करायची आहे, त्या कर्वला, such that the tangent to it at each point is the direction of the electric field, at that point. Electric field at that point. आणि पुढे फुल स्टॉप करून लिहा, इट इज प्रेझेंट इन 3 डायमेन्शन. तो जो कर्व आहे इट इज प्रेझेंट इन द ऑल 3 dimensions. Means it is available in x, y and z axis. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स म्हणजेच काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड कोणत्या डायरेक्शन मध्ये असणार आहे हे कोण दाखवेल, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. पॉझिटिव्ह चार्ज साठी कसं असेल ते, इट विल बी अवे और टुवर्ड्स द चार्ज. इट विल बी अवे, राईट. आणि एका निगेटिव्ह चार्ज साठी
इट विल बी टुवर्ड्स द चार्ज. सो हे जे लाईन्स दिसत आहेत, दीज आर ऑल इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. तर नेक्स्ट हेडिंग टाका प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. लिहिलंय त्याच्यामध्ये फर्स्ट, आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे ऍक्च्युअली. हे तुम्ही यू कॅन ऑल्सो से इट फ्रॉम द डायग्राम. काय त्याच्यामध्ये लिहा, इट स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज. इट स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड टर्मिनेट at negative charges. काय लिहिलंय, इट स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड टर्मिनेट ॲट नेगेटिव चार्ज. ओके, अभी यूपीएससी में यही पूछेगा कि चालू कहाँ से होगा, खत्म कहाँ से होगा. अगर JEE वाल्यांनी जर विचारलं तर ते काय विचारतील, जर एक सिंगल चार्ज असेल तर काय, मग सिंगल चार्ज असेल तर कुठून चालू होतील आणि कुठे संपतील. फॉर पॉझिटिव्ह चार्ज दे विल टर्मिनेट ॲट इन्फिनिटी. ओके, जर फक्त एकच चार्ज असेल अँड देर इज नो अदर निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट, देन फॉर सिंगल चार्ज इट विल एंड ॲट इन्फिनिटी अँड फॉर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल दे विल स्टार्ट फ्रॉम इन्फिनिटी. हे कुठून तरी दुसरीकडून चालू होऊन त्याच्यापर्यंत पोहोचतायत ना. सो जे दुसरीकडनं चालू होते दॅट विल स्टार्ट फ्रॉम इन्फिनिटी अँड फॉर दिस इट विल टर्मिनेट ॲट इन्फिनिटी. इन्फिनिटीचा अर्थ ज्या चॅप्टर साठी इट विल बी समथिंग विच इज अननोन, जे आपल्याला एक्झॅक्टली माहिती नाही आहे त्याची पोझिशन. पुढे आणखीन एका ठिकाणी इन्फिनिटी येणार आहे. सो मैं पहिले आपको स्पॉइलर दे दूं काय, की जेव्हा कुठे पण ह्या चॅप्टर मध्ये इन्फिनिटी वापरल्या जाईल इट विल बी समथिंग विच वी डोंट नो. एक अशी जागा जी आपल्याला माहिती नाही कुठून चालू होणार आहे किंवा कुठे संपणार आहे. ओके, सेम आहे या केसमध्ये. नेक्स्ट लिहा, tangent to electric field line. Tangent to electric field line shows the direction of electric field. Shows the direction of electric field at that point. Shows the direction of electric field at that point. राईट. हे सेम आहे. अशी कशाची प्रॉपर्टी तुम्ही आतापर्यंत शिकले होते, टॅन्जंट ड्रॉ केल्यानंतर कशाचे डायरेक्शन भेटत होते तुम्हाला, 10th मध्ये होतं तुम्हाला काहीतरी. हा ते ग्राफ मध्ये होतं समथिंग फील्ड लाईन्स, मॅग्नेटिक फील्ड लाईन शिकले होते. सो मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, हा त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्शन काढली होती ना, की टॅन्जंट ड्रॉ केल्याच्या नंतर पण भेटते. हा त्याच्यामध्ये तुम्ही करंट आणि मॅग्नेटिक फील्डच्या याच्यावरनं फोर्स कुठे लागतोय ते कॅल्क्युलेट केलं होतं, किंवा एका मुव्हिंग चार्ज मुळे फोर्स कुठे लागेल ते हे केलं होतं, बरोबर का. मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर एखादा चार्ज ऍक्सेलरेट करतोय तर त्याची व्हेलॉसिटी कुठे होतीये आणि त्याची मॅग्नेटिक फील्ड कुठे, त्याच्यावरनं तुम्ही फोर्स कॅल्क्युलेट केला होता. आठवतंय? येणार आहे, वो भी आएगा आगे, रुको. नसेल आठवत तर पण तुम्ही त्याच्यामध्ये यू कॅल्क्युलेटेड द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कोणत्या डायरेक्शनला जात आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही टॅन्जंटनेच
डिटरमाइन केलं होतं ते. आणि तुम्हाला बोर्ड्स मध्ये येईल का नाही आय डोंट नो, बट जे नेक्स्ट प्रॉपर्टी आहे तुम्हाला याची गरज नाहीये की वेनेवर नाही, देर विल बी नो टू फील्ड लाइन्स विच विल इंटरसेक्ट इच अदर. वाय? रिझन माहिती आहे? येस, बिकॉज इफ दे विल इंटरसेक्ट, से इफ दीज टू लाइन्स इंटरसेक्ट इच अदर, तर आता हे ह्या डायरेक्शनला चालली आहे आणि ही या डायरेक्शनला, सो एकाच पॉइंटला ते दोन डायरेक्शनला नाही जाऊ शकत. सो बिकॉज ऑफ विच दे नेवर इंटरसेक्ट इच अदर. दिस इज द रिझन गिवन. ओके, त्याच्यामध्ये लिहा पुढचं पॉइंट की टू फील्ड लाइन्स नेवर इंटरसेक्ट इच अदर. टू फील्ड लाइन्स नेवर इंटरसेक्ट इच अदर. तर रिझन सांगितलंय मी तुम्हाला, तर हे लिहायची गरज नहीं. इतना तो याद रखो भाई, कुछ तो दिमाग में रखो. आता सो नेक्स्ट पॉइंट आहे, यू नीड टू कीप दिस इन योर माइंड कि क्या है, इसको तुम भूल नहीं सकते, कुछ भी भूल जाओ. पुढचं लिहा, इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स are perpendicular. Electric field lines are perpendicular to the surface. Electric field lines are perpendicular to the surface of charged conductor. The surface of charged conductor. एग्जाम मध्ये 2-3 अँगल देऊन टाकतील, 45, 90, 0, 180. काय टिक करणार? 90 डिग्री. येऊ शकतो क्वेश्चन कसाही, घुमा फिरा के कुछ भी पूछ लेगा यूपीएससी. आणि आणखीन काही क्वेश्चन जे असतात की भाई इसको पढ़ने के बाद समझ में ना आया क्वेश्चन में क्या पूछना चाहता यूपीएससी. सो नेक्स्ट स्टेटमेंट इज बेस्ड ऑन द सेम कॉन्सेप्ट. लिहा त्याच्यामध्ये, इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स कॉन्ट्रैक्ट इथे कॉन्ट्रॅक्टचा अर्थ काय? बारीक होणे किंवा आकसणे, सिकुडना, राइट. कॉन्ट्रैक्ट lengthwise to represent attraction between two unlike charges. To represent attraction between two unlike charges. आता यूपीएससी ने विचारलं की if the electric field lines between two charges are contracting, म्हणजे काय? The two charges are being attracted. आता हे तर आपल्याला कळालं, पण यूपीएससी काय विचारेल? Then the two charges are likely charged, oppositely charged, cannot be determined, कुछ भी पूछ लेगा. म्हणजेच काय होईल आता इथे? दे आर अपोजिटली चार्ज्ड. आता हे काही क्वेश्चन्स मी तुम्हाला स्वतःहून बनवून सांगतोय. आता असे क्वेश्चन्स तुम्हाला कुठे नाही मिळणार. ढूंढाव, गुगल ढूंढाव, बुक्स ढूंढाव, असे क्वेश्चन नाही मिळणार. सो ही जी गोष्ट आहे ही तुम्हाला स्वतःहून तुमच्यामध्ये इन्कल्केट करावं लागेल की एखादी स्टेटमेंट वाचल्यानंतर त्याच्यावरती काय क्वेश्चन बनेल. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं यूपीएससी असा प्रश्न विचारेल, आता असा विचारला गेलेला आहे.
सो हे तुम्हाला हळूहळू तुमच्या माइंडमध्ये बॅक ऑफ द माइंड हे क्रिएट करायला सुरू करावं लागणार आहे. ओके, कारण कन्सेप्ट विचारल्यानंतर युपीएससी डायरेक्ट कन्सेप्ट तर नाही विचारणार, एक्सप्लेन इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असं विचारेल का? नाही, त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन विचारेल ना. सो तो क्वेश्चन काय बनेल, प्रॉपर्टीज मधनं येईल, डायग्राम वरनं येईल काहीतरी. सो ते तुम्हाला आता असं बनवता यायला पाहिजे, ठीक आहे, स्वतःसाठी. कारण कन्सेप्ट तर लिमिटेड आहेत, बट जे क्वेश्चन्स फॉर्म होणार आहेत दोज आर नॉट लिमिटेड, बरोबर. सो त्याच्यासाठी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी वापरावी लागणार आहे. नेक्स्ट लिहा आता इलेक्ट्रिक डायपोल. आता इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय? इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पास तो है पर पास नहीं, साथ तो है मगर साथ नहीं. लिहा त्याच्यामध्ये. हा लिहा. when two equal and opposite point charges, when two equal and opposite point charges are separated by a very small distance, are separated by a very small distance. अब आप पूछोगे ऐसा कैसे? एक छोटे डिस्टेंस पे अगर दो इक्वल एंड अपोजिट चार्जेस को रखोगे उनको तो मिलना ही है. मी अगोदरच काय सांगितलं, पास तो है मगर पास नहीं. आता बघा याच्यामध्ये काय असतंय, व्हॉट इज इट्स एग्जाम्पल. आपने ये पढ़ा है केमिस्ट्री में. काय आहे हे? हायड्रोक्लोरिक ऍसिड. आणि जेव्हा याला पाण्यामध्ये टाकलं जातं तर याचं काय होतंय, इट गेट्स हायड्रोलाइज्ड. हायड्रोलाइज झाल्यामुळे काय होतंय, हाउ कैन यू से दैट दिस इज एन एसिड. ये एसिड ही क्यों है, एंड व्हाई नॉट समथिंग एल्स. यस, कारण जेव्हा याला पाण्यात टाकलं जातं इट गिव्स H+ आयन्स. ओके, तर बघा हे जे H+ आयन आहे आणि हा Cl- आयन आहे, म्हणजे याच्यामध्ये काय आहे, इट हॅज 1 इलेक्ट्रॉन मोर and it has 1 electron less than its stable state, right? असंच असतं ना. आता क्या माना, फिजिक्स पढ़ने आए थे यहाँ पे तो पहले बायोलॉजी हो गई, अब केमिस्ट्री हो रही है ना. बट असं आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये हा जो इलेक्ट्रॉन आहे, दिस इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ शेअरिंग. म्हणजे H+ आयन जो होतो, तर H+ आयन मध्ये H हायड्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 1 इलेक्ट्रॉन असतो, राईट. बट हायड्रोजनला स्टेबल स्टेट मध्ये यायसाठी किती इलेक्ट्रॉन पाहिजे, 2 इलेक्ट्रॉन पाहिजे ना आउटर शेल मध्ये. सो आता हे 2 इलेक्ट्रॉन यहाँ पे आएंगे आणि हा जो 1 इलेक्ट्रॉन असेल हा कोणाचा असेल, सॉरी वेट, हा जो इलेक्ट्रॉन राहील दिस विल कम इनटू शेअरिंग. आणि इकडे दुसरा ऍटम कोणता राहील तर क्लोरीनचा राहील. आणि क्लोरीनला किती इलेक्ट्रॉन्स पाहिजे असतात, 1 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन त्याला पाहिजे असतो. तो कोणाचा घेणार, हायड्रोजनचा. अँड दिस इज प्रेझेंट इन शेअरिंग. तर हा जो 1 इलेक्ट्रॉन शेअर होत असतो दॅट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ डायपोल. की हायड्रोजनचा बाहेरचा कसा असेल, दिस विल बी अ पॉझिटिव्हली चार्ज्ड ऍटम अँड दिस विल बी अ निगेटिव्हली चार्ज्ड ऍटम, बरोबर. आणि हा पॉझिटिव्ह चार्ज आणि हा निगेटिव्ह चार्ज सेपरेटेड ऍट अ व्हेरी शॉर्ट डिस्टन्स विल क्रिएट अ इलेक्ट्रिक डायपोल. ओके, आता हा जो हायड्रोजनचा जो बाहेरचा इलेक्ट्रॉन आहे
हा हायड्रोजनला सोडून जाणार नाही, भलेही त्याला क्लोरीन बोलवतोय. कळालं? म्हणजे त्याचा अर्थ काय होतोय की दे आर नॉट अट्रॅक्टेड, भलेही वो दो इलेक्ट्रॉन्स पास में है पर दे विल नेवर गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स ईच अदर. समजले? आणि त्याच्यामध्ये लिहा पुढे एक्झाम्पल. काय लिहिणार एक्झाम्पल? HCl मॉलिक्यूल. HCl म्हणजे काय? हायड्रोक्लोरिक ऍसिड मॉलिक्यूल. देन वॉटर मॉलिक्यूल. त्याच्यानंतर लिहा, हेडिंग टाका ऍक्च्युअली एक छोटीशी, दॅट इज इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. काही नाही, याच्यामध्ये एकच फॉर्म्युला आहे, किंवा इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट डायरेक्ट फॉर्म्युला पण लिहू शकता तुम्ही की इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट इज इक्वल्स टू Q टाइम्स 2L. आता इथं Q काय असणार आहे? Q will obviously be the charge, but हे 2L काय आहे? तर 2L काय असतंय, तर त्याच्या खाली you will have to make some diagram, and that diagram is this, कि ये L है, ये L है, और दोनों मिला के it is 2L. बनवली डायग्राम. देन राइट द नेक्स्ट हेडिंग एज इलेक्ट्रिक फ्लक्स. याच्यामध्ये काही नाही आहे, सगळे छोटे छोटे कन्सेप्ट आहेत, आणि जेवढं मी तुम्हाला सांगतोय याच्यावरती बाकी काही विचारणार नाही. तुम्हाला एक्झाम्पल वरती क्वेश्चन येईल मोस्टली विचारला तर. यू विल नेव्हर बी आस्क्ड टू कॅल्क्युलेट द डायपोल मुवमेंट. तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे, फॉर्म्युला विचारतील डायरेक्ट, कारण हे डिस्टन्स फार खूप छोटा असतंय, एवढ्या बारकाईमध्ये UPSC जाणार नाही. तुम्हाला विचारलं तर फॉर्म्युला विचारेल, हाऊ डू यू कॅल्क्युलेट इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट, किंवा व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रिक डायपोल, असं पण विचारलं जाईल. सो तुम्हाला आता कळालं इलेक्ट्रिक डायपोल कधी फॉर्म होईल तर. देन मुझे बताओ, विल NaCl फॉर्म अ इलेक्ट्रिक डायपोल? हे कधी फॉर्म होईल ऍक्च्युअली, इलेक्ट्रिक डायपोल केव्हा फॉर्म होईल? तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाईल. हा राईट, तसं तर होईल, बट व्हेन इट विल, नाही, नॉट नेसेसरी. whenever there is sharing of electron and not donation and receiving of electron. बॉन्ड्स, केमिकल बॉन्ड्स कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात जरा बताओ तो. हा, कोव्हॅलेंट अँड आयोनिक बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये काय होतंय? शेयरिंग म्हणजे काय कि तू भी यूज कर, मैं भी यूज करूंगा, किसी को कुछ पता नहीं चलेगा. ठीक है, तेरा भी काम होगा, मेरा भी काम होगा. म्हणजे काय? कोव्हॅलेंट. आणि आयोनिक बॉन्ड म्हणजे काय होतं? डायरेक्ट, भाई तू तेरा ले चले जा, बात खत्म. आयोनिक बॉन्ड मध्ये काय होणार? देर विल बी नो शेयरिंग, देर विल बी डायरेक्टली डोनेशन, कि एक बार मुझे दे दे और बात खत्म. याच्यामध्ये काय होईल? देर विल बी डोनेशन. मग आता NaCl काय आहे? NaCl सोडियम क्लोराइड, म्हणजेच काय?
तुमचं कॉमन टेबल सॉल्ट. तर याच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे मग आता? इट इज आयोनिक बॉन्ड. सो दिस विल नॉट फॉर्म अ इलेक्ट्रिक डायपोल. तिथे डायरेक्ट सोडियमने सांगितलं जा ले जा मेरा इलेक्ट्रॉन. ठीक आहे, तर मग तिथे इट विल नॉट फॉर्म अ डायपोल. डायपोल विल बी ऑलवेज फॉर्म बिटवीन कोव्हॅलेंट बॉन्ड. बट हे दोनच प्रकारचे बॉन्ड असतात का? तुम्हाला आगे और एक बॉन्ड पढ़ना पड़ेगा, दैट इज ए हाइड्रोजन बॉन्ड. हाइड्रोजन बॉन्ड माहिती है कधी प्रेजेंट असतो? तुम जब केमिस्ट्री पढ़ने जाओगे 90% ऑफ द टाइम्स कुछ भी पानी में मिलाओगे एंड द रीजन विल बी बिकॉज ऑफ द स्ट्रॉन्ग हाइड्रोजन बॉन्डिंग इन वाटर. यही लिखना पड़ेगा. बट व्हाट डू यू मीन बाय हाइड्रोजन बॉन्ड? तर बघा काय असतंय, इफ देर इज समथिंग से तुम्ही एक केमिकल यू हैव मिक्स्ड हाइड्रोजन फ्लोराइड इनटू वाटर. तर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय? हा हायड्रोजन ह्या इकडच्या हायड्रोजन सोबत लफड़ा करेगा. ये बोलेगा मुझे अब तू नहीं पसंद, मुझे मेरा भाई चाहिए. ठीक आहे, तर हे जे हायड्रोजन मधलं अट्रॅक्शन असणार आहे दॅट विल बी द हायड्रोजन बॉन्डिंग. त्याच्यामुळे काय होतं, हा जो बॉन्ड आहे दोघांच्या मधला दिस विल स्टार्ट ब्रेकिंग अँड बिकॉज ऑफ विच वॉटर इज सेड टू बी अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. का बरं आहे? कारण जेव्हा पण कोणत्या पण केमिकलला यू विल डिझॉल्व इट इनटू वॉटर, इट विल ब्रेक इट्स बॉन्ड अँड ट्राय टू क्रिएट अ बॉन्ड विथ द हायड्रोजन ॲटम प्रेझेंट इन. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या दोघांच्या मधला जो बॉन्ड असतो दिस विल स्टार्ट बिकमिंग लेस. ओके, अँड देर इज वन मोर बॉन्ड अँड दॅट इज वाचले असं कुठं? Van der Waals force. So these are the 4 types of bonding present in the molecules. ठीक है, अब इसके बारे में मुझे ज्यादा नहीं पता, I will not be able to tell you more, but इन तीनों के बारे में मैं पक्का बता सकता हूँ. ओके, ये 4 प्रकार के होते हैं. काय? केमिकल बॉन्ड्स. तर आपल्याला इलेक्ट्रिक डायपोल कधी भेटल? ओनली इन शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच काय? कोव्हॅलेंट बॉन्ड ओनली. राईट. अँड नेक्स्ट हेडिंग विल बी आवर इलेक्ट्रिक फ्लक्स. एक प्रश्न आणखी विचारतो की इफ देर इज एनी एलिमेंट एक्स, तर इथे खाली काय लिहिलं जातं? इट इज ॲटॉमिक नंबर और ॲटॉमिक मास? दिस इज ऑलवेज ॲटॉमिक नंबर आणि इथे ॲटॉमिक मास. ओके, तुम्हाला माहिती आहे हे सगळं की व्हॉट डू यू मीन बाय isotopes, then isobars, then you also have हाँ वो भी है, आइसोमर्स भी है इसमें, देन आइसोडायफर्स भी है. याच्यात आणखीन एक असतंय यार, आम्ही याद नाही आला. नाही की atoms having same number of electrons, त्याला पण काहीतरी म्हणतात. माहितीये काय असते? आयसोमर्स काय असते?
Yes. And isobars? Same atomic mass number for different atomic number same. Atomic mass different रहते हैं and atomic number. नहीं atomic number वेगळं रहते atomic mass. इकडे काय असते? It is atomic number and this is atomic mass. So isotopes मध्ये काय होणार आहे? जो टॉपला प्रेझेंट आहे that will change. आइसोबार्स यहाँ पे B है, यहाँ पे T है. So T के लिए क्या चेंज होगा? टॉप. एंड B के लिए बेस. समजलं? आइसोबार्स मध्ये काय होणार? डिफरंट ॲटॉमिक नंबर बट सेम ॲटॉमिक मास. आइसोमर्स मध्ये काय असते? सेम ॲटॉमिक फॉर्म्युला बट डिफरंट ॲटॉमिक स्ट्रक्चर. आता आइसोमर्स बघा, मी किती भारी लक्षात ठेवलेलं आहे. आइसोमर्स म्हणजे काय? एखादा असा फॉर्म्युला जो मरता मरता वाचलाय, घाण ऍक्सिडेंट झाला, मग काय होतं? कुठालचा हात कुठेही जोडून दिला, बट नाव तर त्या माणसाचं तेच राहिलं ना. द सेम थिंग, सेम केमिकल फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर. एंड व्हाट डू यू मीन बाय देन आइसोडायफर्स? Yes. The difference between protons and neutrons is same. हा आता आठवलं. We have isoelectronic species. Isoelectronic species मध्ये काय असतंय? They have same number of electrons. अब तुम बोलोगे ये कैसे पॉसिबल है ना? कोणाचे इलेक्ट्रॉन सेम नसतात, फिर ये कैसे हो गया? इफ आई राइट Mg2+ अँड आणखीन काय असते? मॅग्नेशियमच्या अगोदर Na+. आता यांचे हे झालंय सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. असं असतं. दीज आर आइसोइलेक्ट्रॉनिक स्पीसीज. ये सब पता होना चाहिए. याच्यावरती तुम्हाला 2-3 वेळेस क्वेश्चन दिसेल. ठीक आहे. इस पे आई डोंट रिमेंबर याच्यावरती क्वेश्चन आलाय की नाही, बट याच्यावरती पण विचारला जातात. एंड इस पे तो आए हुए है. ठीक आहे. तर हे सगळं माहिती पाहिजे. आपलं फिजिक्स राहिलं ना बाजूला. केमिस्ट्री पण मस्त आहे याची, एनडीएची. ओके, हेडिंग टाकली इलेक्ट्रिक फ्लक्स. ते सोडून बाकी सगळे गप्पा मारले आपण, है ना. त्याच्यामध्ये लिहा द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स. द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स passing perpendicularly through a area. असं लिहा, through a area बस हेच असतं इलेक्ट्रिक फ्लक्स. काय लिहिलंय? येस, यालाच काय म्हणणार आहे आपण? इलेक्ट्रिक फ्लक्स. आता त्याच्यामध्ये आपण परपेंडिक्युलर लिहिलेलं आहे, बट इज इट नेसेसरी की दरवेळेस परपेंडिक्युलरलीच पास होणार? जर आपला हा सरफेस आहे आणि फील्ड लाईन्स अशा जात आहेत, तर म्हणजे काय झालं?
ज्या अँगल वरती येत आहेत. इज दिस परपेंडिक्युलर? परपेंडिक्युलर हे होईल ना, तर हे परपेंडिक्युलर आहे का आता? नाही. तर मग याला काय करावं लागेल? वी विल हॅव टू टेक इट्स परपेंडिक्युलर कंपोनंट. याचा कंपोनंट घेतल्याच्या नंतर काय भेटेल आपल्याला? इलेक्ट्रिक फ्लक्स. डोंट वरी, इस पे ज्यादा क्वेश्चन नहीं पूछेगा, बट इसमें यही पूछ लेगा काय की ऐसा युनिट काय आहे इलेक्ट्रिक फ्लक्स. त्याच्यामध्ये लिहा इट्स ऐसा युनिट इज न्यूटन मीटर स्क्वेअर पर कूलम्ब स्क्वेअर. न्यूटन मीटर स्क्वेअर पर कूलम्ब स्क्वेअर. न्यूटन मीटर स्क्वेअर पर कूलम्ब स्क्वेअर. हे आणखीन कशाचं युनिट होतं? 1/4πε0. राईट. आता त्याच्या खाली एक पॉइंट करून लिहा 1. इफ 0 ग्रेटर दॅन थीटा लेस दॅन 90 डिग्री. म्हणजे याचा अर्थ काय होईल? इलेक्ट्रिक फ्लक्स. आता इलेक्ट्रिक फ्लक्स जो आहे इट इज रिप्रेझेंटेड युजिंग दिस सिम्बॉल. याला काय म्हणतात? फाय. तर या केसमध्ये इलेक्ट्रिक फ्लक्स इज पॉझिटिव्ह. Then second, if the angle is equals to 90 degree, then this phi is 0. आता 0 का बरं? बिकॉज इथे जे आपण एरिया घेणार आहे दॅट इज गोइंग टू बी एन एरिया वेक्टर. ओके, काय कळालं? की इथे काय असणार आहे? वेक्टर असणार आहे. लिहा, पुढे लिहा, मी तुम्हाला सांगतो. दॅट फॉर्म्युला पण लिहू आपण. अँड इन थर्ड केस, की जर इफ इट इज मोर दॅन 90 डिग्री, तर या केसमध्ये काय होईल? क्या आएगा? हाँ, phi is negative. And how do we calculate phi? It is electric field into delta S into cos theta. आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जेव्हा आपण cos theta येणार तर याचा अर्थ काय? कोणता प्रोडक्ट होता तिथे? इट इज ऑलवेज अ डॉट प्रोडक्ट. सध्याला एवढंच लक्षात ठेवा, डॉट प्रोडक्ट काय असतं पुढे तुम्हाला कळेल. आणि डॉट प्रोडक्टला आणखी काय म्हणतात? स्केलर प्रोडक्ट की वेक्टर प्रोडक्ट? इट इज ऑलवेज अ स्केलर प्रोडक्ट. त्याच्यामध्ये लिहा की E इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. E is the electric field intensity and delta S is area vector. लिहिलंय. नेक्स्ट स्टुडंट टाका आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल.
इलेक्ट्रिक पोटेन्शियल. हे शिकलेत तुम्ही शाळेमध्ये. इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असतंय? पोटेन्शियल डिफरन्स नाही, इट्स जस्ट काय इलेक्ट्रिक पोटेन्शियल. पोटेन्शियल डिफरन्स आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल मध्ये फरक आहे ना. दॅट इज डिफरन्स बिटवीन टू पोटेन्शियल्स. बट पोटेन्शियल इटसेल्फ, व्हॉट डज इट मीन? लिहा एकदा. Electric potential at any point. Electric potential at any point. Electric potential at any point is the work done. Is the work done per unit positive charge. Per unit positive charge in carrying it from infinity to that point in electric field. To that point in electric field. तुम्हाला सांगा आता इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय बनेल? जे तुम्हाला डेफिनेशन मध्ये लिहिलंय तोच त्याचा फॉर्म्युला आहे. वर्क डन अपॉन चार्ज, राईट. सो पोटेन्शियल P असं ना, इथं नाही दिलेलं. सो विल राईट P पोटेन्शियल, आपण असं लिहू, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज इक्वल्स टू वर्क डन अपॉन चार्ज. आणि Q नॉट काय आहे? इट इज द युनिट पॉझिटिव्ह चार्ज. हे झालं त्याचा फॉर्म्युला. पण मग ऍक्च्युअली इलेक्ट्रिक पोटेन्शियल होतं काय? क्या था ये? वर्क डन पर यूनिट चार्ज टू ब्रिंग दॅट चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट. आणि मी अगोदरच काय सांगितलं होतं, इन्फिनिटी म्हणजे काय? अ प्लेस विच इज अननोन टू अस. आपल्याला माहिती नाही कुठून आणायचं आहे, त्याच्यासाठी त्याला काय ठरवलं आपण? बाय इट इज इन्फिनिटी. म्हणजेच काय करायचं आहे? एक चार्ज आहे, त्या चार्जला काय करायचं आपल्याला? एका अननोन पॉइंट वरून त्या एका पॉइंटला घेऊन यायचंय. सपोज आता हा एक पॉइंट आहे अँड आय हॅव टू फाइंड द इलेक्ट्रिक पोटेन्शियल. त्या एक इलेक्ट्रिक फील्ड पण प्रेझेंट असेल याच्या बाजूला, आणि ह्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ह्या पॉइंट वरती पोटेन्शियल किती? तर एका चार्जला जो कुठेतरी दूर आहे त्या चार्जला तिथून ह्या पॉइंट वरती घेऊन येण्यासाठी मला किती वर्क करावं लागलं? That will be my potential, electric potential. Difference नाही. This will be my electric potential. आणि इथून इथपर्यंत आणायला वर्क का बरं करावं लागलं? बिकॉज देअर वॉज अ प्रेझेन्स ऑफ काय? इलेक्ट्रिक फील्ड अराउंड इट. ओके, तर या इलेक्ट्रिक फील्ड मुळे त्या चार्जला इथे घुसणं काय झालं होतं? देअर वी नीड टू डू सम वर्क. आणि इथे वर्क का बरं करावं लागलं? बिकॉज से इफ दिस वॉज इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अ पॉझिटिव्ह चार्ज, आणि हा पण एक पॉझिटिव्ह चार्ज होता, तर मग काय होईल? इट विल स्टार्ट रिपेलिंग इच अदर. की बाई नाही तू इधर मता, असंच होईल ना. पण मग आपण काय केलं? आपण लावला जोर, आपण लावली ताकद. मग काय झालं? अँड बिकॉज ऑफ दॅट वर्क डन इट केम टू दॅट पॉइंट. एक फोर्स लावा लागला आपल्याला अपोजिट डायरेक्शन मध्ये त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या, राईट. आणि त्या फोर्समुळे आपले काय झालं? देअर वॉज सम डिस्प्लेसमेंट. फोर्स लावला, डिस्प्लेसमेंट झाली, तेव्हा काय होत असतंय? वर्क डन. सो एका चार्जला ह्या पॉइंट वरती घेऊन येण्यासाठी किती वर्क करावं लागलं? दॅट वॉज कॉल्ड ॲज, दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल. समजलं इन्फिनिटीचा अर्थ काय आहे? इथे इन्फिनिटी जस्ट समथिंग वी डोंट नो.
तुम्हाला अगोदर सांगितलं होतं आणखीन एका ठिकाणी येणार आहे इलेक्ट्रिक आपलं इन्फिनिटी म्हणजे काय, तर ते कुठे आले आता आपल्याला इलेक्ट्रिक पोटेंशियल मध्ये. ओके, तो बताओ मुझे अभी इसका ऐसा यूनिट क्या होगा. वर्क डन काय असतंय, कशामध्ये असतंय, जूल. चार्ज कूलम, सो जूल पर कूलम. yeah, its SI unit is joules per coulomb. आणि जूल्स पर कुलमलाच आणखीन काय म्हणतो आपण, तसं नाही रे बाळा, इट इज जस्ट वोल्ट. लिहा और वोल्ट. आपण हा चार्ज कोणता घेऊन येणार आहे इन्फिनिटी वरनं, इट इज गोइंग टू बी अ पॉझिटिव्ह चार्ज, राईट. तर इथे जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर काय होईल, इट विल रिपेल. म्हणजे ह्या पॉझिटिव्ह चार्ज वरती विल नीड टू डू सम वर्क. हा, की आपल्याला याला ढकलत घेऊन जावं लागेल इथपर्यंत. अँड इफ इट वॉज अ निगेटिव्ह चार्ज, से इथे तो तर पॉझिटिव्ह चार्ज असेल, इफ दिस वॉज अ निगेटिव्ह चार्ज, मग या केसमध्ये काय होईल आता, हे तो ऑटोमॅटिकली अट्रॅक्ट होना शुरू हो जाएगा. मग त्या केसमध्ये काय होईल, इथे जे वर्क डन होतं दॅट वॉज पॉझिटिव्ह, बरोबर, की इकडेच फोर्स ऑफ अट्रॅक्शन वॉज अपोजिट, आणि आपण याच डायरेक्शन मध्ये फोर्स लावतोय आणि आपली डिस्प्लेसमेंट कुठे होतीये, त्याच डायरेक्शन मध्ये. पण जर आता निगेटिव्ह चार्ज असेल तर काय, देन इन दॅट केस द पोटेन्शियल विल बी निगेटिव्ह, आणि पॉझिटिव्ह साठी कसं असेल, इट विल बी पॉझिटिव्ह. आणि नेहमी लक्षात ठेवायचं काय, की करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. शिकले शाळेमध्ये हे काय, चार्ज ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. लिहा त्याच्यामध्ये, थांबा काय लिहिणार, कि इलेक्ट्रिक पोटेंशियल डिटरमाइन्स, इलेक्ट्रिक पोटेंशियल, शिंदे सरकार द्या ना, इलेक्ट्रिक पोटेंशियल determines the direction of flow, determines the direction of flow of charge between two bodies, determines the flow of charge between two bodies. आणि चार्ज कुठून कुठे फ्लो करणार, खालच्या लाईन वरती लिहा, द चार्ज ऑलवेज फ्लोज फ्रॉम the charge always flows from high potential to low potential. तुम्हाला आता एक सांगा, आपल्या घरामध्ये सेल असतोय, सेल बॅटरी रिमोट मध्ये लावून वापरतो आपण. तर त्याच्यामध्ये आपण शेवटीला म्हणतो बॅटरी डिस्चार्ज झाली आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतोय, की आता चार्ज फ्लो नाही होते, इवन इफ इट इज प्रेझेंट,
चार्ज संपून गेलाय का, त्याच्यामधले इलेक्ट्रॉन संपून गेलेत का त्या बॅटरी मधले, नाही. तर झालेला असं आहे की त्या दोन्ही पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलचे दोघांचे पण काय झालेत, पोटेन्शियल आता इक्वल झालेत. इफ देर इज नो पोटेन्शियल डिफरन्स देर विल बी नो फ्लो ऑफ चार्जेस. जर चार्ज फ्लो होणार नाही तर करंट सुद्धा फ्लो होणार नाही. आणि चार्ज कधी फ्लो होतील, whenever there is a difference between the potentials at 2 points. जर 2 पॉइंट्स मधला पोटेन्शियल सेम झाला तर there will be no flow of charges. नेक्स्ट हेडिंग टाका आता, पोटेन्शियल डिफरन्स. द पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आहे, की आपल्याकडे 2 पॉइंट्स असतील, से पॉइंट ए अँड पॉइंट बी. आता एका चार्जला जर इथून या पॉइंटला घेऊन जायचं आपल्याला, किंवा ये भी छोड़ दो, व्हाट विल डू इट्स, इसे वी हॅव दिस 2 पॉइंट्स ए अँड बी. तर ह्या दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर वी फर्स्ट ऑफ ऑल नीड टू कॅल्क्युलेट द पोटेन्शियल ऍट ए, पोटेन्शियल ऍट बी. आणि आपण आताच बघितलं पोटेन्शियल काय आहे, वर्क डन पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज टू ब्रिंग इट फ्रॉम इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे काय, समथिंग अननोन प्लेस, तिथून आपल्याला त्या ए वरती घेऊन यायचंय, सिमिलरली त्या बी वरती पण घेऊन यायचंय. इथे ए वरती जेवढा वर्क केला असेल, बी वरती जेवढा वर्क केला असेल, दॅट डिवायडेड बाय द चार्ज. त्याच्यावरनं काय भेटणार आपल्याला, पोटेन्शियल. पोटेन्शियल ए चं कॅल्क्युलेट करायचं, पोटेन्शियल बी चं कॅल्क्युलेट करायचं, दोघांचा डिफरन्स घेतल्यावर काय भेटेल, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दीज 2 पॉइंट्स. सिंगल पॉइंटचा पोटेन्शियल डिफरन्स कधीच निघणार नाही. मी जर असं विचारलं माझी हाईट माझ्यापेक्षा किती कमी आहे किंवा किती जास्त आहे, सांगू शकणार का, नाही. जर मी विचारलं माझी हाईट पृथ्वीराज पेक्षा किती मोठी आहे किंवा किती लहान आहे, हे सांगू शकता का. सो वेन एव्हर विल कॅल्क्युलेट द डिफरन्स, तर त्या केसमध्ये काय होईल, विल नीड 2 डिफरंट क्वांटिटीज, राईट. आता इथे ए आहे, बी आहे, देन ओनली विल कॅल्क्युलेट द डिफरन्स. बट जर एकच पॉइंट असेल तर हाऊ विल कॅल्क्युलेट द डिफरन्स, तर त्या पॉइंट वरती फक्त इलेक्ट्रिक पोटेन्शियल राहील. आणि त्या 2 पॉइंट वरच्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं जर आपण डिफरन्स घेतलं तर विल गेट पोटेन्शियल डिफरन्स, बाकी काहीही नाहीये. याचा फॉर्म्युला पण काय असेल पोटेन्शियल डिफरन्सचा, इकडे फक्त असं होईल की पॉइंट ए, पॉइंट बी, आणि काय होईल, इट विल बी सेम वर्क डन पर युनिट चार्ज. या ए पासून बी पर्यंत जाण्यापर्यंत आपण जे इकडे इन्फिनिटी पकडलं होतं, तर इथेच काय असणार आहे, आता ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी इलेक्ट्रिक पोटेन्शियल मध्ये चार्ज आपण अशा ठिकाणून आणत होतो जिथे आपल्याला माहिती नव्हतं. फक्त पोटेन्शियल डिफरन्स मध्ये काय असणार आहे, की ते दोन्ही पण पॉइंट्स आपल्याला माहिती असणार आहे. तर इलेक्ट्रिक पोटेन्शियलची पहिली डेफिनेशन लिहा. But it is completely same. He work done per unit charge in carrying a positive test charge from one point to other point in electric field. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, ते दोन्ही पॉइंट्स आपल्याला माहिती आहे. अगोदरच्या केस मध्ये काय होतं, इट वॉज इन्फिनिटी. या केस मध्ये काय असणार आहे, 1 point to another. लिहायची आहे, इट इज सिम्पली चेंज एवढाच आहे की 1 point टू अनदर पॉइंट. म्हणजे तुम्हाला सांगतोय आता जे सांगितलं मी की पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करताना ते 2 पॉइंट आपल्याला माहिती आहे, आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल कॅल्क्युलेट करताना हा दुसरा पॉइंट आपल्याला माहिती नाहीये. एवढाच डिफरन्स आहे. आणि जे 2 पॉइंट माहिती आहे त्यांच्यामधला डिफरन्स जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो तेव्हा वी गेट पोटेन्शियल डिफरन्स. कळालंय, लिहायची डेफिनेशन
एवढं मोठं 3-4 ओळींचं. लिहा फक्त पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला लिहा की VA मायनस VB इज इक्वल्स टू वर्क डन पर युनिट चार्ज. मग आता पोटेन्शियल डिफरन्स एसआय युनिट काय असेल? सेम असेल ना. काय काय करतोय आपण? फक्त त्या दोन सेम क्वांटिटीजचा आपण डिफरन्स घेतोय, तर युनिट थोडी बदलून जाईल. सो इट्स एसआय युनिट इज joules per coulomb or volt. आता जेव्हा पण तुम्हाला एनर्जी प्रेझेंट इन वन इलेक्ट्रॉन विचारल्या जाते, इट इज नेव्हर गिवन इन टर्म्स ऑफ जूल्स. जूल्स मध्ये नाही दिला जाणार तुम्हाला. इट विल बी ऑलवेज गिवन इन इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर हे का बरं? बाय इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर बघा आता आपण आताच कॅल्क्युलेट काय केलंय? पोटेन्शियल डिफरन्स सॉरी इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज इक्वल्स टू वर्क डन पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर. तर हे जे वर्क डन आपण करतोय तेवढाच एनर्जी या पॉइंट वरच्या चार्ज वरती प्रेझेंट आहे का? त्याच्यामुळेच तेवढी आपल्याला वर्क करावं लागतंय जेवढी एनर्जी त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. कळतंय काय बोललो मी? आणि मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे की वर्क आणि एनर्जी हे काय आहे? सेम आहे. बस इनके नाम अलग रख दिए. राईट. जेवढी एनर्जी असेल आपण तेवढंच वर्क करू शकणार आणि जेवढा वर्क झालेला आहे तिथे तेवढीच एनर्जी लावलेली असणार. काय बोललो मी? की जेवढी एनर्जी आपण लावू तेवढंच तिथे वर्क होणार आणि जेवढं वर्क झालेलं आहे तिथे तेवढीच एनर्जी लागलेली आहे. बरोबर. तर इथून इथे येण्यापर्यंत जेवढं वर्क आपण केलं तर तेवढीच एनर्जी इथे प्रेझेंट आहे का मग? हा. तर इथे तेवढीच एनर्जी प्रेझेंट आहे. ऐसा मैं कहता हूं, ऐसा फिजिक्स कहता है. ठीक आहे. तर या वर्कच्या ऐवजी कॅन आय राईट एनर्जी. आणि ही एनर्जी कोणती आहे? या पॉइंट वरची आहे. तर दिस एनर्जी डिवायडेड बाय पॉझिटिव्ह चार्ज. चार्ज कशामध्ये असेल? कुलम मध्ये. पण हा चार्ज कोणता आहे? दिस इज अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज. आणि युनिट पॉझिटिव्ह चार्ज इज जस्ट द पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ वन इलेक्ट्रॉन. प्लस ई पण लिहू शकतो मी. सो आय विल जस्ट राईट इट ॲज ई. आणि पोटेन्शियलचा आपण युनिट काय लिहिलं आता? व्होल्ट. सो जर मला आता या पॉइंट वरची एनर्जी कॅल्क्युलेट करायची असेल तर आय विल जस्ट मल्टिप्लाय दिस इलेक्ट्रॉन मल्टिप्लाइड बाय दिस व्होल्ट. सो दिस एनर्जी इज गिवन बाय इलेक्ट्रॉन व्होल्ट. समजलं इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये काय विचारलं जाते? तर जर तुम्हाला विचारलं इलेक्ट्रॉन व्होल्ट इज अ युनिट ऑफ, तर काय लिहिणार तिथे? इलेक्ट्रॉन व्होल्ट इज अ युनिट ऑफ व्हॉट? इट इज अ युनिट ऑफ एनर्जी. लिहा वरती एक स्टार करून लिहा, एक पॉइंट लिहा तुमच्या असं वरच्या लाईन वरती लिहा. काय म्हणतो त्याला? जी पण एक्स्ट्रा जागा आहे तिथे लिहा. मार्जिन इकडे असतीये, वरती नसतीये. लिहा त्या मोकळ्या पट्ट्यामध्ये लिहा. काय लिहिणार? इलेक्ट्रॉन व्होल्ट इज अ युनिट ऑफ एनर्जी.
लिहिलंय? नेक्स्ट हेडिंग टाका आता, पोटेन्शियल इनसाइड अ हॉलो कंडक्टर. पोटेन्शियल इनसाइड अ हॉलो कंडक्टर. याच्या अगोदर काय बघितलं होतं आपण हॉलो कंडक्टरचं? चेक करा तर, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू हॉलो कंडक्टर. काय असते हॉलो कंडक्टरच्या मध्ये, कशी असते? इट इज झिरो. देन व्हॉट अबाउट पोटेन्शियल डिफरन्स या पोटेन्शियल इनसाइड अ हॉलो कंडक्टर? हा, व्हॉट अबाउट पोटेन्शियल? पोटेन्शियल कसं असेल हॉलो कंडक्टर साठी? बताओ तो. झिरो असेल, नसेल, क्या लगता है? काय होईल? बताओ तो जरा. तुम्हाला काय वाटतं? झिरो असेल. इलेक्ट्रिक फील्ड जर झिरो आहे तर पोटेन्शियल पण झिरोच असायला पाहिजे. बट इलेक्ट्रिक फील्डचा आणि पोटेन्शियलचा काही संबंध होता का? जेव्हा आपण पोटेन्शियल शिकत होतो तेव्हा इलेक्ट्रिक फील्ड का जिक्र हुआ था क्या? तेव्हा फक्त चार्ज होता आपल्याकडे. त्या एका पॉइंट वरती किती वर्क करावं लागेल आपल्याला घेऊन येण्यासाठी. मग काय वाटतं? स्टिल इट विल बी झिरो. हा, तर असं नसतंय. ठीक आहे. इफ से दिस इज अ हॉलो कंडक्टर, एक स्पियर आहे अँड दिस इज अ हॉलो कंडक्टर. जर आपल्याला ह्या पॉइंट वरती एखादा पोटेन्शियल आपल्याला चेक करायचं आहे, तर मी बाहेरचं सांगतोय, बट बाहेरचं घेऊनच आपल्याला आतमधलं कळणार आहे. तर कसं बघा, जर मला ह्या पॉइंट वरती, ह्या पॉइंट ए वरती जर पोटेन्शियल चेक करायचं आहे बिकॉज ऑफ दिस हॉलो कंडक्टर, तर काय करत असतात बघा. इफ दिस इज अ हॉलो कंडक्टर, तर याच्यावरती जेवढा पण चार्ज असेल, व्हॉट एव्हर चार्ज इट मे बी, पॉझिटिव्ह चार्ज और निगेटिव्ह चार्ज, दिस ऑल चार्ज इज सेड टू बी कॉन्सन्ट्रेटेड ॲट द सेंटर ऑफ द कंडक्टर. ह्या सगळ्या याच्यावरती जेवढा पण चार्ज आहे, इट इज कन्सिडर्ड टू बी प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ द कंडक्टर. आणि या सेंटर मध्ये जेवढं पोटेन्शियल क्रिएट होईल, दॅट विल बी द फायनल पोटेन्शियल ऑफ द कंप्लीट कंडक्टर. तर म्हणजे याचा अर्थ काय? जर इथे पोटेन्शियल प्रेझेंट झालं तर इथे असेल का आता? तो यहाँ पे भी रहेगा. सो इट इज ऑल्सो प्रेझेंट इनसाइड द कंडक्टर. काय? पोटेन्शियल विल बी प्रेझेंट इनसाइड द कंडक्टर अँड नॉट इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये नसणार आहे, बट काय असणार आहे? क्या रहेगा? पोटेन्शियल विल बी प्रेझेंट इनसाइड अ हॉलो कंडक्टर. त्याच्यामध्ये लिहा, for uniformly charged conducting sphere shell, SHELL, shell. The electric field outside the shell, the electric field outside the shell
is as if, outside the shell is as if the entire charge is concentrated, is as if the entire charge is concentrated at the center लिहिलं इथपर्यंत. आता पॅराग्राफ चेंज करून लिहा. दिस इम्प्लाइज दॅट द potential is constant inside the shell. This implies that potential is constant inside the shell. And equal to its value, at the surface. काय कळालं मग आता आपल्याला की सरफेसच्या आतमध्ये तेवढंच पोटेन्शियल असेल जेवढं त्या सरफेसच्या वरती असणार आहे. बट वेन इट कम्स टू इलेक्ट्रिक फील्ड ती आतमध्ये किती असेल 0. बट पोटेन्शियल आताच लिहिलं ना जेवढा सरफेस वरती आहे तेवढंच राहणार आहे. कळलं. इट विल बी इक्वल टू द पोटेन्शियल ऑन द सरफेस. इट इज वेरी रेयर चांस कि भाई इलेक्ट्रोस्टैटिक्स से कोई क्वेश्चन आएगा, बट इफ इट कम्स यू शुड बी एबल टू आंसर द क्वेश्चन. आणि मी जेवढे कॉन्सेप्ट सांगितले इसके बाहर कहीं नहीं जाएगा. आई हैव ऑलमोस्ट कवर all the concepts of the electrostatics. It will also help in your board exam, म्हणजे CET JEE साठी पण जे थोडेफार बेसिक्स लागतात. It will also help in that. Along with the conductor, we also have something called as capacitor. माहिती आहे? What is the use of capacitor? कोणी सांगितलं? अरे जरा जोर से बताओ. बरोबर सांगितलं. काय सांगतोय ओम? अरे सांग ना. हा फॅन मध्ये कुठे यूज होतो? तुझ्या डोक्यावरती फॅन फिरतोय, कुठे यूज होतोय त्याच्यामध्ये? तिची व्हाईट कलरची डब्बी लावलेली का वरती? त्याच्यामध्ये चुना नाहीये, त्याच्यामध्ये काय आहे? कपॅसिटर आहे. तर कपॅसिटरचं काम काय असतं?
हा, काय स्पीड चेंज करायला वापरतं का कॅपॅसिटर? जेव्हा पण आपण पंखा सुरू करतो, तुम्ही बघितलं असेल पंखा पहिले असं जोरात धक्का खातो का? नाही का? भारी क्वालिटीचा वापरता वाटतं तुम्ही. तर पंख्याला पहिले सुरू करायसाठी आपल्याला काय लागतं? वी नीड सम स्टार्टिंग फोर्स, एक एक्स्ट्रा फोर्स लागतो. तर तो फोर्स कोण प्रोवाइड करतं? इट इज द कैपेसिटर. द कैपेसिटर आज तक तो नहीं पूछा गया एग्जाम में, बट इफ इट इज आस्क आई विल टेल यू फ्रॉम वेयर द क्वेश्चन विल कम. ज्यादा नहीं पूछेगा. Tomorrow we'll start with current electricity and its effects. जो तुमचा 10th मध्ये होतं, most of the questions asked from current charge electricity will 90% will come from the lectures which will conduct from tomorrow. Okay. याच्यामध्ये बरेच कॉन्सेप्ट्स आहेत, इसमें बहुत टाइम लगेगा. मी तुम्हाला काही फुल फॉर्म लिहून आणायला सांगितले, चाललेत का? बताओ तो जरा, सापडलेत का? LCD, LED, OLED, AMOLED, POLED. हा, काय असतंय मग? LCD काय असतंय? लाईट ना, इट इज लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. कुठून शोधून आणलेत तुम्ही? इट इज लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. देन LED मध्ये काय असते? लाईट एमिटिंग डायोड. ओलेड म्हणजे लाईट एमिटिंग डायोड. एमोलेड ऍक्टिव्ह मॅट्रिक्स अँड POLED इज. आणि हे एमोलेड POLED कुठे यूज होतं? फक्त फुल फॉर्म शोधून आणला. वापरतात कुठे हे पण शोधून आणा ना पुढच्या लेक्चरला. हा, इट इज युज्ड इन द डिस्प्लेज. हे सगळे जे आहेत LCD, LED हे सगळे काय आहेत? स्क्रीन्स आहेत, डिस्प्लेज आहेत. हे सगळे डिस्प्लेचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला एमोलेड POLED वगैरे नाही विचारणार, दीज आर व्हेरी ऍडव्हान्स. पण त्याच्यामध्ये यू शुड नो व्हॉट इज अ फुल फॉर्म ऑफ LCD, LED. CFL चा CFL is compact fluorescent lamp. जागा असेल तर लिहून घ्या तिथे. त्याच्यानंतर आणखीन एक असते लेझर. यू नो व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ लेझर? हा, आम्हाला तर फक्त लेझर माहिती होतं, बटन दाबलं की निघाला लेझर, है ना. याचा पण एक फुल फॉर्म असतोय, यू नो. हा, लाइट एम्प्लिफिकेशन थ्रू स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन्स. अरे येणार आहे पुढे, पढाऊंगा मैं. याच्यामध्ये लेझर असतंय. देर इज ऑल्सो मेजर
MASER. वी ऑल्सो हॅव रडार. रडारचा पण फुल फॉर्म आहे. सबके फुल फॉर्म है. जसं आपण सोनार शिकलो तसाच रडार आहे. अपन ते बघू एज आवर लेक्चर विल गो ऑन. ओके, तो फिर आज के लिए अभी हम यही रुकते हैं.